हा मम्मी काम कमी पण मज्जा जास्त पावसात भिजत आहे आम्ही. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही कुठं बसलेला आहे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही आले ते ऊसाच्या लागण करायला. आणि हे बघा हो कस काय बसलेला आहे. खरं सांगू तर पावसात आम्ही भिजत आहे. आजपासून आमचे ऊसाच्या लागण सुरुवात झालेला आहे. तर आम्ही आले ते ऊसाच्या लागण करायला आणि इथं जोरात पाऊस चाललेला आहे. मी आणि आहो पिशवी ओढून बसलेला आहे. बघत असाल तुम्ही भरपूर पाऊस आले ते मित्रांनो. थोडंसंच बेन तोडलेला आहे आम्ही आणि अजून राहिलेला आहे. अहो काय गार लागते फाटी मागून पाणी. तू काय कर, ही घेऊन बस, मी मला पिशवी आणतो दुसरी. अच्छा पडा. हे बघा मित्रांनो, आकाला काम नव्हतं आजच येत होतं लागणीला. सांगू तर भरपूर पाऊस एकदम जोरात आले. तिकडे आई पण बसलेला आहे ओढून. आईला पण एकदम पावसाने भिजलेला आहे आई पण. ओढूस तर भिजून जाणार आहे तुम्ही. मी तर अख्खा भिजलेला आहे मित्रांनो. ओढून बसलेला आहे तरी भिजलाय मी. काय करताय? टोपी बनवताय. हे बघा मित्रांनो, आवच टोपी. खाली बसता की झोपताय? झालेत. हे बघा जुगाड, देसी जुगाड, शेतकऱ्यांचे जुगाड. हे बघा मित्रांनो. आणि तिकडं आई कसं बसलेला आहे तुम्हाला दाखवते. हे बघा आई तिकडे पिशवीपती. आत्या भिजतय का काय? अजून पिशव्या काढा की. पिशवी काढून घ्या अजून. बघा मित्रांनो, आई पण भिजलेला आहे. आणि इकडं आहो आणि इकडं मी. तर खरं सांगू तर मित्रांनो, पाऊस जोरात आले ते आणि जास्त आम्ही बेना अजून नाही केलेला. किती बेना झाला असेल अहो? झाल्या असतील 20-30 पिशव्या. 20-30 पिशव्या झाला असेल मित्रांनो बेना, म्हणजे तोडून ऊस. आतावर पाऊस आले ते काय सांगू तुम्हाला, बरोबर वाटत नाही असं. लोकांच्या शेतात आलं ऊस लावायसाठी आणि पाऊस आलाय बघा. आम्ही दुसऱ्यांचे आले ते लागण घेतलेलं आहे लोकांचे लागण करायला. आणि नेमका आजच पाऊस यायचे होता. काय 2-3 दिवस ऊन पडलेलं होतं आणि आज पाऊस आला. काय सांगू तुम्हाला. हा मम्मी कसं करायचं आता मित्रांनो, लय अवघड झाले. लागण कशी व्हायची? 4-5 एकराची लागण. आता पावसाने तर इथं जाम केलं. गरीबाच्या पोटात लात मारलाय दे बाप्पा तुम्ही. जाऊ दे आता, सगळ्यांनाच पाण्याची गरज पण आहे, पावसाची पण. पावसाची गरज आहे पण लागण 4 एकर आहे मित्रांनो. लोकांच्या आव्हानांनी घेतलेलं होतं, म्हणजे दुसऱ्यांचे लागण घेतलेलं आहे आणि 4 एकर आहे. जर झालं असतं तर थोडंसं बरं वाटलं असतं. पण आता काय पाऊस चाललेला आहे, काय माहिती किती बेना होते आमच्याकडून किती नाही होते. कारण की कमी से कमी 15-20-30 पिशव्या आम्ही खाली तोडून ठेवलेला आहे. हा 15-20-30 पिशव्या तोडून ठेवलेला आहे बेना. तुम्हाला दाखवू कसं हो का. इकडे बघू शकता राडा पडलेला आहे बघा. तोडून ठेवलंय, पाऊस आलाय आणि पाऊस आलाय चिक्की खाली. पाऊस थोडाफार हो का. इकडं आम्ही ही केलंय, खंडून ठेवलेला आहे ऊस. आणि मित्रांनो, मी आहो आई आले ते, तिघं आले ते आणि शेजारची आत्ती आहे ते आज नाही आले ते. त्यांच्या बाजरी खुरपायचं होतं पण आता पावसात कसं बाजरी खुरपणार आहे, नाही खुरपू शकते. त्यामुळे आता त्यांना पण यावं लागन आणि पटकन उरकावं लागन मित्रांनो. 4 एकर लागण आहे. काय करणार आहे बघा. पाऊस येत आहे अजून. मित्रांनो, पाऊस यावा की नाही यावा नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला तर वाटतं यावा. आमची लागण आजचे उद्या होईल, पण पावसाची गरज सगळ्या शेतकऱ्यांना आहे. हो बरोबर. आणि आता काय करणार आहे, काय कामच करायला नाही झाला. पाऊस चाललाय. आता बसलोय आम्ही पिशवी घेऊन. थोड्या वेळ उघडलं की आपण एवढं तोडून घेऊ, सवळून घेऊ आणि मग बाकीचं करायला लागू. सवळून खणून आणि पिशवीमध्ये भरून ठेवू, मग दुसरं काम करू. तर मित्रांनो, असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहत. तर मित्रांनो, परत पाऊस चालू झालाय आणि आता पावसात सुरुवात झाली खंडायला परत. येते का? पाऊस बंद होणार नाही. आज काय करत होता पावसाचं यायचं? कोणाला माहिती होतं सकाळी पाऊस येईल का नाही? पावसाचे वातावरण आहे ना, तर कधी पण येऊ शकते नाही का. आपण रॉंग केलंय. आपण आलो बरोबर आका घेऊन आले आपल्याला सगळ्याला. होय काम करायला का बाई.
पावसात कस काय करायचं आता? सगळा पाऊस यायला लागला का नाही बघा बरं. बरं मित्रांनो पाऊस भरपूर आहे. आता थोड्या वेळात बंद झाला पाऊस, परत चालू झाले ते. तर ती कसं करते माहिती का, पाऊस येते जाते कवर आपण बसायच्या लोकांच्या आले ते कामाला आणि उरकायला पाहिजे ना, बसून तरी काय करायचं. हे बघा असं तुकडा बारका बारका त्याला डोळा आहे का? नाहीये. मग द्यायचं फेकून काढून. हा हाय तिकडे टाकून. हा मला अजून एवढं सवळायचंय मित्रांनो, आणि ह्या दोघींना एवढं खांडायचंय. मी खांडत नाही कारण की माझा हाताला लागलेलं आहे का नाही. हो त्यामुळे आहोच्या काम करायचे बंद झालेलं आहे मित्रांनो. नाही तर मला तर खंडायची काही गरज नव्हता जर आहोचा हात बरं झाला असतं तर. त्यांच्या जागेवर मी खंडत आहे बघा फक्त. तुम्हाला एक सांगू का, लागण आम्ही बंद केलता, पण आमचे एक मामा आहे ते मागं लागलेला आहोला म्हणत होते की आमच्या लागण तेवढं करून दे. त्यामुळे आम्ही म्हणलं चला आता एक लागण घ्यावं, कारण की त्यांच्या हातात लागलंय ना, ते काय करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आले ते लागणीला. चला करा असेच लागण तुम्ही पटापटा. पावसात भिजत मित्रांनो व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा, शेवटपर्यंत मज्जा आणि गंमतच होणार आहे. पावसाने काम कमी पण मज्जा जास्त. पावसात भिजत आहे आम्ही. तर व्हिडिओ मध्ये असंच बनवून राहा मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आता आमच्या पिशवी भरून झाले ते, म्हणजे जे मी ऊस खंडत होते ते खंडून पण झाले, ते पिशव्या पण भरून झाले ते मित्रांनो. एवढंच राहिलेलं आहे. इकडं आई अजून खंडत आहे आणि एवढं पिशव्या भरलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. हो टोटल किती पिशवी भरलाय? 1 2 3 4 5 6 7 8 आणि तिकडं 12, म्हणजे 20 पिशवी भरली. पिशवी कमी आणलं म्हणजे कमी भरले नाही का? कमी कुठं, पिशव्या भरल्यात कशा नाही. 20 पिशव्यामध्ये 25 पिशव्या भरल्यात म्हणायचं. असं झालं ते. आणि मित्रांनो थोडे वेळासाठी ते गावात पण गेलते, तरी आम्ही घरनं उशिरा आलते आणि आता सध्या म्हणजे 20 25 26 पिशव्या सगळं भरणार आहे आणि अजून राहिलेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही, आई खंडत आहे. खंडायचं मित्रांनो. आता ते खंडलं की आम्ही भरणार आहे. आई खंडते कारण की माझ्या हातामुळे मला काय खंडता येत नाही. मी फक्त सवळायचं काम करतोय, बियाणं भरायचं काम करतोय. त्या दोघींनीच बियाणं तोडणं खाणं केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी मिळून भरलेलं आहे बियाणं. आता राहिले एवढंच, ते म्हणलं तिला खांडून घेतो पर्यंत तवर आपण व्हिडिओ मस्तपैकी काय करायचं, एंड करायचे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि राहिलेलं काम उद्या करणार आहे आम्ही. एक दिवसात काय काम होत नाही, कारण की 4 एकर लागण घेतलेला आहे दुसऱ्यांच्या. तर आम्हाला कमीत कमी 7-8 दिवस तर जाणारच आहे. तर आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.